जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी या ग्रंथातील सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार. विषय समाजाचे ऋण. मॅन इज अ सोशियल ॲनिमल, म्हणजे माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. माणूस समाजात जन्माला येतो, जगतो व एक दिवस मरतो. याचाच अर्थ असा की ज्याप्रमाणे मासा पाण्यात राहतो त्याचप्रमाणे माणूस समाजात नांदत असतो. समाजामध्ये जे निरनिराळे घटक असतात त्या सर्वांचे माणसावर ऋण असते. शेतकरी शेतात काम करतात, कामगार कारखान्यात राबतात, कारकूर व अधिकारी ऑफिसात कार्य करीत असतात. इंजिनियर्स, डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, लोहार, सुतार, शास्त्रज्ञ वगैरे हे सर्व लोक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात कार्य करीत असताना राष्ट्राला योगदान करीत असतात व ह्या सर्वांचे ऋण समाजातील प्रत्येक माणसावर होत असते. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसावर माता, पिता, गुरु, सद्गुरू व परमेश्वर यांचेही फार मोठे ऋण असते. थोडक्यात असंख्य लोकांचे हातभार लागतात तेव्हा माणसाचे जीवन सुसह्य व सुखावह होत असते. समाजाचे हे ऋण प्रत्येक माणसाने जाणून घेतले पाहिजे. समाजाचे एक क्षण लक्षात न घेता जो स्वार्थी व संकुचित वृत्तीने समाजाचे ऋण मानित नाही तो माणूस परमेश्वराच्या दरबारात चोर ठरतो. चोर म्हटला की त्याला शिक्षाही होतेच. त्याचप्रमाणे समाज ऋण न फेडणाऱ्या या चोरांना निसर्ग नियमांप्रमाणे शिक्षा होतेच. या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा प्रत्येक माणसाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. समाज सुखी तर मी सुखी आणि समाज दुःखी तर मी दुःखी ही वस्तुस्थिती प्रत्येक माणसाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. घरामध्ये 10 माणसे असतील व त्यांच्यापैकी एक जरी आजारी पडला तरी त्या आजारपणाचे अनिष्ट परिणाम घरातील इतर माणसांवर होऊन घराचे स्वास्थ्य पार बिघडून जाते. समाज हे सुद्धा प्रत्येक माणसाचे घरच आहे. म्हणूनच समाजातील सर्व माणसांनी सामंजस्य व सहिष्णुता यांच्या अधिष्ठानावर एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते. मी सुखी झालो म्हणजे झाले, समाज खड्ड्यात गेला तरी चालेल असे समजणारी माणसे अक्षरशः समाजकंटक असून निसर्ग नियमांप्रमाणे त्यांना परमेश्वराच्या दरबारात शिक्षा भोगावीच लागते. समाज ऋण फेडायचे म्हणजे नेमके काय करायचे? प्रत्येक माणूस पोट घेऊन जन्माला येतो. स्वतःचे व आपल्या कुटुंबियांचे पोट भरण्यासाठी त्याला काम करावेच लागते. प्रत्येक माणूस हे काम त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे व लायकीप्रमाणे करीत असतो. माणसाने पोट भरण्यासाठी काम केलेच पाहिजे असा निसर्ग नियमच आहे. या निसर्ग नियमांप्रमाणे काम करीत असताना प्रत्येक माणूस परमेश्वराच्या विश्वाच्या गाडग्याला कळत न कळत हातभार लावित असतो. परंतु नुसते काम केल्याने समाज ऋण फिटले जात नाही. माणूस काय काम करतो याच्यापेक्षा तो ते काम कसे करतो याला अधिक महत्त्व आहे. समाजाचे ऋण लक्षात घेऊन समाज कल्याण साधण्याच्या शुद्ध हेतूने जो त्याच्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे, सचोटीने, आवडीने व कौशल्याने करतो तोच माणूस काम करून समाज ऋण काही प्रमाणात फेडीत असतो. म्हणून या संदर्भात जीवनविद्येचा लव वर्क असा महत्त्वाचा सिद्धांत आहे. परंतु एवढे केल्यानेच समाजाचे ऋण पूर्ण फिटले जात नाही. म्हणून समाजाचे पूर्ण ऋण फिटण्यासाठी आणखीन एक गोष्ट आवश्यक केली पाहिजे. प्रत्येक माणसाला परमेश्वराने कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अंतरेंद्रिय आणि कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, इच्छाशक्ती, भावनाशक्ती वगैरे
देणग्यांनी युक्त असे मानवी शरीर अक्षरशः फुकट दिलेले आहे. म्हणून प्रत्येक माणसाने या शरीराचा योग्य उपयोग करून समाज कल्याण साधण्याच्या हेतूने कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे निरपेक्ष सेवा केली पाहिजे. मोठी माणसे समाजाची मोठी सेवा करतील तर छोटी माणसे छोटी सेवा करतील. इतरांचे भले करण्यासाठी किंवा कल्याण करण्यासाठी ज्याला जे करणे शक्य असते ते केल्याने समाजाचे ऋण फिटले जाते. किमान पक्षी प्रत्येकाने नित्य शुभचिंतन केले तरीसुद्धा समाजाचे ऋण फेडता येणे शक्य आहे. शुभचिंतन केल्याने माणसाला समाज ऋण फार चांगल्या रीतीने फेडता येणे शक्य आहे. सर्वांचे भले व्हावे, कल्याण व्हावे, सर्वांना सुख, शांती, संपत्ती मिळावी, सर्वांना आनंद, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त व्हावे आणि सर्वांचे कल्याण होण्यातच माझे कल्याण आहे, असे शुभचिंतन जर प्रत्येक माणूस मनापासून व प्रामाणिकपणे करीत राहील तर तो समाज ऋण उत्तम रीतीने फेडू शकतो. हे शुभचिंतन करण्यासाठी ना कष्ट ना खर्च इतकेच नव्हे तर हे शुभचिंतन रिकामपणी सतत करता येते. समाज ऋण फेडून समाज कल्याण साधण्याचा हा उपाय अत्यंत प्रभावी व परिणामकारक आहे. हे प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानेच कळून येईल. थोडक्यात समाज ऋण फेडण्यासाठी व स्वतःचे व समाजाचे कल्याण साधण्यासाठी जीवनविद्या हकारून सांगते, लव वर्क अँड ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. याचा अर्थ असा की आवडीने काम करा व सर्वांचे भले व्हावे अशी मनापासून इच्छा करा, म्हणजे परमेश्वर तुमच्यावर कृपेची बरसात करील. विठ्ठल विठ्ठल.